नमस्कार, मी रोहित माने. नमस्कार, मी वनिता खरात. आज आम्ही साताऱ्यातल्या वाईमधल्या बावधन गावात आलेलो आहे आणि विशेष कारण म्हणजे बगाड्याच्या निमित्ताने आम्हाला इथे यायला मिळालं आहे आणि आम्ही आत्ता आहोत भैरवनाथाच्या मंदिरात बावधनमधल्या आणि खूप आनंद होतो. इतक्या वर्षांची इच्छा होती बगाड बघायचंय, कसं असतं बगाड्या कसा निवडतात, ही सगळी गोष्ट समजून घ्यायची होती. आमचे आप्पा बावधनमधले त्यांनी आम्हाला सगळं समजून सांगितलंय, कसा कौल लावतात, कसा बगाड्या निवडतात. इंटरेस्टिंग प्रोसेस आहे आणि मजा आली इथे येऊन. खूप भारी वाटलं, देवाचं दर्शन झालं. तर वनिता, तुला काय वाटतं इथे येऊन? मला तर खूपच भारी वाटतंय, कारण शहरांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळत नाही. शहरांमध्ये आपण असतो, सगळे कामं करतो, पण गावात येऊन जी मजा असते आणि आपली ही सगळी परंपरा आहे ही बघायला इतकं भारी वाटतंय. म्हणजे आम्हाला खूप वर्ष बगाड बघायचं होतं आणि ते बघायला मिळालं आणि इतकं सुंदर गाव आहे हे आणि देवाचं दर्शन झालं. ह्याच्याहून भारी काय गोष्ट असू शकते. आणि बगाडानिमित्त इथे आलो ह्या गावात, तर असं वाटतं की आता पुन्हा दरवर्षी बगाडाला यावं होळीला. आम्ही नक्की प्रयत्न करू की आम्ही बगाडाला येऊ आणि हे खूप सुंदर आहे. थँक्यू, आम्हाला इतका छान एक्सपिरियन्स दिल्याबद्दल थँक्यू. आणि एक छान अजून असं वाटलं की आप्पांनी सांगितलं की अख्ख्या गावातला एकूण एक जण बगाडाच्या दिवशी इथे असतो, हजर असतो मंदिराजवळ आणि एका माणसाचं नवस पूर्ण करण्यासाठी अख्खं गाव झटतं, अख्खं गाव एकत्र येतं. तर हे खूप भारी फिलिंग आहे. गावातले लोक असे एकत्र आहेत आणि हे बघण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की बावधनमधल्या भैरवनाथाच्या मंदिराला आणि बगाड बघायला पुढच्या वर्षी नक्की या. पुढच्या वर्षीची तारीख पण सांगतो, 27 मार्च 2027 ला पुन्हा बगाड असणार आहे. रंगपंचमी असणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी असतं. तर आम्हाला खूप भारी वाटलंय. तुम्ही सुद्धा नक्की बावधन या सुंदर गावाला भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद. ओके, मस्त. बोलत असले घेऊ की दाब खेळ दाब खेळ म्हणतो. लाकडाच पॅक केले, वरण लाकूड सुटले, तिथून खाली 2 लाकडं ठोकली, ही एका नाही सेफ्टीने बांधतात का त्यांना माणसाला? बांधतात पुढे. वर धरायला असतो त्यावेळेस, खाली त्याला झोका केलेला असतो. झोक्यावर उभं राहतो आपण. झोका माहिती आहे का? आपल्या नागपंचमी असंच कारण
म्हणजे सोडून विहिरीत ठेवणार. हे पाण्यात असं वरचं लाकडाचं आहे का मग? आता या 2-3 वर्ष झाली. कसलं लाकूड आहे हे? काका पुढे बसला तरी चालेल नाही तर उभे राहा